पुणेकरांनो, भाजी घेताना थोडं सावधान राहा, कारण पुण्यातल्या भाजी विक्रेत्यांकडून तुमच्या जीवाशी खेळ होतोय। हे समोर आलंय पुण्यातल्या फुरसुंगी भागातला एक व्हिडिओ समोर आलाय। यात काही महिला ड्रेनेजच्या पाण्यात भाजीपाला स्वच्छ करताना दिसतायत। या व्हिडिओमुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता पुणेकर करतायत। गटाराच्या पाण्यात धुतल्या जाणाऱ्या या भाज्या उद्या तुमच्या ताटात अन्न म्हणून पडणार आहेत। पुण्यातील फुरसुंगी परिसरातील गंगानगरमध्ये असलेल्या ओढ्यात हा प्रताप होतोय। या ओढ्यात या परिसरातील ड्रेनेज आणि गटाराचं पाणी सोडलं जातं। याच गटारयुक्त पाण्याच्या ओढ्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार नेमका कुणाकडून होतो याचा प्रश्न निर्माण झालाय। सध्या सोशल मीडियावर पुण्यातला एक व्हिडिओ आहे जो भाजीपाला धुतानाचा पाहायला मिळतोय। तो व्हिडिओ हा या हडपसर फुरसुंगी भागातला आहे आणि याच ठिकाणचा आहे, ज्या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर मोठी घाण पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। पुणेकरांच्या जीवाशी खेळ होतो का, हाही खरा प्रश्न आहे, कारण कितीही पाणी सोडलं तर ही जी घाण आहे ती घाण जी आहे ती इथेच राहणार आहे। त्या घाणीच्या पाण्यामधला जर भाजीपाला पुणेकरांच्या अन्नात असेल तर तो पुणेकरांना किती घातक असू शकतो याची आपण कल्पना करू शकतो। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकर संतापलेत। सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवून भाजी घेतो, मात्र त्या विश्वासालाच तडा जात असल्याचं समोर आलंय। असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता पुणेकर करतायत। नद्याचं जे पाणी असतं त्या पाण्यात धुवून लोकांच्या जीवनाशी खेळायचा त्याला अधिकारच नाहीये। लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत ती खाल्ली जाते, तर त्यांच्यामध्ये जे जे आता हे रोग वाढत चाललेत ही तीच कारण आहेत त्यांची। जे धुतात ना तिथे त्यांची भाजी तिथेच नष्ट केली पाहिजे। स्वच्छ असेल असं काही नाही, पण ती घरी आणून मग ती धुवायची। आम्हाला काही वेळेला सकाळी डब्याच्या वेळेला गडबड झालेली असते, मग ते आम्ही स्वच्छ करून धुतो, पण त्या घाण पाणीच असतं ना मुळात। किती नाही म्हटलं तरी त्या घाण पाण्यामध्ये स्वच्छ, पण त्याच्यावर काहीतरी सरकारने विलास केला पाहिजे ना। हॉटेल व्यावसायिकही या व्हिडिओनं हादरले। या सगळ्यात भाजी उत्पादक शेतकरी बदनाम होतो, मात्र हा सगळा प्रकार व्यापाऱ्याकडून केला जात असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिक व्यक्त करतायत। ते प्रामाणिकपणे कष्ट करून शेतकरी पीक बाजारात नेतोय, परंतु यामध्ये बदनाम शेतकरी होतोय। हे जे केलेलं कृत्य आहे ते माझ्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी केलेलं आहे, कोणताही शेतकरी असं करू शकणार नाही। आणि ह्याचा परिणाम असा की आमच्या हॉटेल व्यावसायिकांना जे काय आम्ही मटेरियल म्हणजे कस्टमरला ऑर्डरला देतो त्याच्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण होतं की हे चांगल्या प्रतीचं आहे की खराब प्रतीचं आहे। हडपसर फुरसुंगी या भागाची ओळख पुण्याला भाजी पुरवठा करणारा परिसर अशी आहे। याच भागातून मोठ्या प्रमाणात पुण्यातल्या मार्केटमध्ये भाजी येते, मात्र याच ठिकाणी असे प्रकार समोर येत असल्यानं पुणेकरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांनी स्वच्छ पाण्यात धुतलेल्या भाज्या ग्राहकांना देणं गरजेचं आहे। असे प्रकार रोखण्यासाठी महानगरपालिका किंवा आरोग्य विभाग यांच्याकडून काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे। बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे।